नमस्कार मंडळी, ट्राय ऑन टूर 6 वर तुमचं स्वागत आहे. प्लांट कन्झर्वेटरी मधून निघालेलो, थोडीशी शॉपिंग करतो आणि मग आपण पुढच्या लोकेशनवर जायला निघालेलो आहोत. पण त्या अगोदर इकडे बघून घ्या, आम्ही लुक आमचा परत एकदा चेंज केलेला आहे. थंडी तर रोज वाढतच चाललेली आहे आणि थोडीशी शॉपिंग सुद्धा झाली. तर आता वेळ आहे पेट पूजा करायची. तर चला, छानसं रेस्टॉरंट आम्ही बघितलं आणि तिकडे जाऊया. पण नेहमीप्रमाणे आपण त्याच गोष्टी ऑर्डर नाही करणार आहोत. आज आपण काहीतरी युनिक ऑर्डर करायला चाललेलो आहोत. ज्या गोष्टीसाठी आम्ही एवढे दिवस थांबलो होतो ती गोष्ट आज घडणार आहे. लोकल फूड ते आपल्याला टेस्ट करायला भेटणार आहे ह्या रेस्टॉरंटमध्ये. जसं मराठी घरांमध्ये आपल्याला बघायला भेटतं की आपण चकली, कुरड्या ह्या अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण खूप बनवतो. पण आपल्या कल्चरच्या लोकांना त्या माहिती असतात, पण दुसऱ्यांना नाही. तसंच त्यांच्याकडच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण आज बघणार आहोत आणि टेस्ट सुद्धा करणार आहोत. तर चला टेस्ट करून बघूया ह्या काही पहाड़ी डिशेस. मुझे सारे सब्जी का नाम बता सकते हो आप? सारी सब्जी का नाम है। हाँ, ये राइस की सब्जी, राइसा, और ये पोटैटो को छोटा छोटा कट करके पोटैटो फ्राई, पोटैटो फ्राई, और इसको मेथी का चटनी बोलते हैं, मेथी का चटनी, और बूंदी और इसमें छुरपी ऐड किए उसका अचार है। ओके, अचार है, यस। और ये जो है सोयाबीन करी, सोयाबीन का, ओके, और ये इसको यहाँ पे गोड़ का चटनी बोलते हैं, गोट का चटनी, और गुंदरू का अचार है, ओके जी। और ये वाला जो है टिम्बुर और हरी मिर्च का पेस्ट है, और ये जो है सिद्रा का अचार है। ओके, ठीक है, थँक्यू सो मच. तर एकदम छान वेगवेगळ्या टेस्ट घेत आम्ही आमचं लंच कंप्लीट केला आणि त्यानंतर थोडी शॉपिंग करण्यासाठी थांबलो. तर इकडे खूप छान छान किचन्स होत्या. अगदी आम्ही कन्फ्युज झालो कोणती बाय बाय बाय, करायची. थँक्यू सो मच. तर चला गाईज, आता मी तुम्हाला अजून एका सुंदर ठिकाणी घेऊन जाते. तर आता मी तुम्हाला घेऊन जात आहे हजारो रंगांची फुलं बघण्यासाठी. चला तर मग जाऊया ऑर्किड गार्डन मध्ये. गँगटॉकचं सगळ्यात प्रसिद्ध ऑर्किड गार्डन, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे ऑर्किड्स ठेवलेले आहेत. आणि खास गोष्ट माहिती आहे तुम्हाला काय आहे तिकडची? नसतील माहिती तर नक्की ट्राय ऑन टूर 6 वर बघायला विसरू नका. तर चला आता मी डिरेक्टली तुम्हाला नेऊनच दाखवते. तिकडे जेवढी पण फ्लावर्स ठेवलेले आहेत किंवा ज्या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या सगळ्यांची आपण स्मेल सुद्धा घेऊ शकतो. आहे की नाही इंटरेस्टिंग? तर चला आपण जाऊनच बघूया. तर हा आहे ऑर्किड म्युझियमचा एंट्रन्स. जितकी बाहेर थंडी होती तितकीच आतमध्ये पण थंडी मेंटेन केली गेली होती. पण असं का, हा प्रश्न मला पडला. बाहेर इतकी थंडी वाजत होती. थोडा वेळ म्युझियम मध्ये फिरून थोडं बरं वाटेल असं वाटलं होतं, पण झालं काहीतरी वेगळंच. हा प्रश्न आम्हाला आतमध्ये जाताच पडला होता. पण आतमध्ये जाऊन आम्ही असं काहीतरी बघितलं, त्याच्यावरून आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली. आपल्या स्वागतासाठी इथे जे आयडल्स उभे केलेले आहेत ते कम्प्लीट वॅक्सने बनवले गेलेले आहेत. त्यामुळेच इथे टेम्परेचर अगदी मेंटेन केलं गेलं होतं. त्यांचे हात, त्यांचे डोळे इतक्या रिअल पद्धतीने बनवले गेले होते आणि शेड्स आणि कॉम्बिनेशन्स इतके छान यूज केले गेले होते. एकदम ओरिजिनलच वाटत होतं. तर गँगटॉक मध्ये असे कोणते प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉट आहेत ते सगळे इकडे बॅनरच्या द्वारे दाखवले गेले होते आणि त्यांची माहिती सुद्धा लिहिली होती. तर हे जे मोठे फ्लावर्स आहेत ते सुद्धा वॅक्सने बनवले गेले होते. आम्ही तिथे सुंदरसा फोटो सुद्धा काढलेला आहे. जसं जसं आपण पुढे जातो म्युझियम मध्ये, तिथे आपल्याला अनेक त्यांच्या एन्शियंट काळातल्या गोष्टी बघायला भेटतात ज्या अगदीच दुर्मिळ आहेत. कुठे झाडापासून बनवलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत, तर कुठे छान छान झाडांपासून मिळवलेले स्पाइसेस ठेवलेले आहेत. अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहेत ह्या म्युझियम मध्ये आणि ह्या आपल्या व्लॉग मध्ये सुद्धा. त्यामुळे सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या पेंटिंग्स, जे नॅचरल नेचर पासून जे कलर्स आहेत त्यापासून पेंट केलेले सुद्धा आपल्याला इकडे कार्पेट्स बघायला भेटले. आपण सगळ्याचे व्हिडिओ फोटोज तर घेऊ शकतो, पण त्या कोणत्याही गोष्टीला टच करू शकत नाही आणि करायचंच नाहीये, कारण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप डेलिकेट आहेत. माउंटन्स मध्ये ज्या काही जडीबुटी आपण बोलतो त्या सगळ्या औषधी स्पाइसेस पण इथे होत्या. तर वस्तू बघून झाल्यानंतर आता मी तुम्हाला एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी तर व्हिडिओ खूप मोठी होती, तर त्याच्यामध्ये अनेक फुल झाडांची माहिती दिली होती आणि खास करून ऑर्किड्सचे वेगवेगळे प्रकार आणि कलर्स बद्दल नॉलेज आपल्यासोबत त्यांनी व्हिडिओद्वारे शेअर केलेला आहे. तर चला आता आपण ऑर्किड्स सोबत अजून काही गोष्टी सुद्धा बघूया.
तर फायनली आता आपण ऑर्किड सेक्शनला आलेलो आहोत आणि समोर बघू शकताय तुम्ही किती प्रकारचे ऑर्किडचे फ्लावर्स आणि त्यांचे स्टेम्स बघायला भेटलेले आहेत. तर मुळापासून ऑर्किडचं झाड कसं ग्रो होतं इतकी डिटेल इन्फॉर्मेशन आणि मिनिएचर्स इथे ठेवलेले आहेत. फुलांसोबत इथे हनी बीज सुद्धा बघायला भेटलेल्या आहेत, अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या. तर क्वीन हनी बी जी असते ती ह्या फुलामधून कसं आपली मध गोळा करते हे सगळं डिटेल मध्ये इथे दिलेलं आहे. तर आपण जेव्हा ऑर्किड बघण्यासाठी एंटर केलं तेव्हा आपल्याला डोर जवळ भरपूर बटरफ्लायजने डेकोरेशन केलेलं दिसलं. तर त्याची लिंक आता तुम्हाला दिसेल की इथे बटरफ्लाय कोणकोणते प्रकारचे आहेत आणि जे ऑर्किड फ्लावर वर बसतात तेही इकडे डिटेलमध्ये दर्शवलेले आहेत. किती छान पद्धतीने ह्यांनी काही गोष्टी त्यांच्या प्रिझर्व केलेल्या आहेत आणि आपल्याला हे दाखवण्यासाठी हे म्युझियम सुद्धा बनवलेलं आहे. अगदी शांत आणि सुंदर. इथे एकदम छान एक्सपिरियन्स आला आम्हाला. इकडचा अँबियन्स इतका छान होता की अख्खं म्युझियम कधी बघून झालं हे कळलंच नाही. तर इकडची भागाची जी ड्रेसिंग आहे ट्रेडिशनल ती इथे दाखवलेली आहे. तर त्यांची साडी नेसण्याची पद्धत बघा आणि गळ्यामध्ये आपण जशी ज्वेलरी घालतो तसंच ऑर्किडचे फ्लावर्स यूज केलेले आहेत. तर आता इकडचं सगळ्यात इंटरेस्टिंग सगळ्या लेडीजसाठी तर मोस्टली इकडचं पेहराव आणि ह्यांची ज्वेलरी जी ऑर्किडच्या फ्लावर्स पासून बनवली गेली आहे. किती छान आहे ना, अगदी युनिक. आजकाल आपण हल्दी सेरेमनीला असंच काहीसं फ्लोरल ज्वेलरीज घालायला लागलेलो आहोत. तर इकडे अगदी युनिक क्रिएशन आपल्याला बघायला भेटतंय. तर आता आपल्याला इकडे ऑर्किड फार्मिंग कशी करतात ते बघायला भेटलेलं आहे. तर चला आता या म्युझियमचा बेस्ट पार्ट आलेला आहे, ते म्हणजे आता आपण प्रत्येक फ्लावर्सचा फ्रेग्रन्स अनुभवणार आहोत. आपण अनेक ब्रँड्सचे परफ्यूम वापरतो पण इकडचे जे फ्रेग्रन्स होते ते अगदी अनमॅचेबल होते. आता मी तुम्हाला दाखवणार आहे ऑर्किड्सचे किती प्रकार असतात आणि त्यामध्ये किती कलर्स असतात आणि किती वेगवेगळ्या शेड्स मध्ये ते अवेलेबल असतात. मी तर 2-3च ऑर्किड्सचे फ्लावर्स बघितलेले आहेत. सो हे इतकं रिअल वाटतंय. किती 700 सगळ्यांचं मिळून? नहीं, हाँ इसका तो फ्री है अपना बोलो. तर इकडे कोणकोणते वेगळे अजून फुलझाडं आहेत ते आपल्याला इथे बघायला भेटत आहेत. अगदी नॅचरली त्यांनी इथे ग्रो केलेले आहेत. त्यांना जे टेम्परेचरमध्ये ग्रो करायला लागतंय ते मेंटेन करून. जाता जाता अजून काहीतरी एक्साइटिंग बघायला भेटलं ते म्हणजे इथे पूर्ण ऑर्किडच्या फ्लावर पासून बनवलेला ड्रेस. मला हा खूप जास्त आवडला. अगदी पार्टी लुक असणारा हा ड्रेस आहे आणि सगळ्या मुलींचा ड्रीम ड्रेस तरी नक्कीच आहे. तर बघितलं हे म्युझियम किती मोठं होतं. आम्हाला तिथे फिरायला खूप आवडलं पण ते भरपूरच मोठं होतं. किती काय काय गोष्टी होत्या एकाच म्युझियम मध्ये. तुम्हाला पण आवडलं असेल तर प्लीज डू कमेंट अस. आणि त्याचबरोबर आपल्याला प्लांट्स बद्दल पण भरपूर माहिती मिळालेली आहे आणि ह्याच आठवणी आपण घेऊन आता आपण निघालेलो आहोत. गाईज आम्ही रोज आमची पर्सनल आयटनरी फॉलो करतो आणि त्याचप्रमाणे आम्ही फिरत असतो आणि मग मध्ये जिथे आपल्याला वाटेल भूक लागली तेव्हा रेस्टॉरंट्स बघतो आणि तिथे आम्ही लंच करून पुढच्या लोकेशनसाठी निघतो. आणि आजही तसंच काहीसं झालंय कारण हे म्युझियम वाटलं त्याच्यापेक्षाही भरपूर मोठं होतं पण आम्हाला त्या म्युझियम मध्ये बिलकुल पण बोर झालं नाही कारण अनेक गोष्टी होत्या तिथे बघण्यासारख्या. तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करा आणि तुमचा प्रतिसाद आम्हाला कमेंट्स थ्रू दिसू द्या.
बाय. तर ह्या लोकेशनवर आपण भरपूर फोटोज आणि व्हिडिओज काढले, थोडा टाइम स्पेंड केला आणि मग आपण निघालेलो आहोत. तर आजचा आपला प्लॅन असा आहे, आपण बाहेरच डिनर करून हॉटेलमध्ये जाणार आहोत. एरवी आपण भरपूर जास्त थकलेलो असतो तेव्हा आपण हॉटेलमध्येच जाऊन रूम सर्व्हिसचा वापर करून, पण आजचा दिवस होता शॉपिंगचा. आपण चाललेलो होतो मार्केटमध्ये आणि तिकडे एक खूप जास्त फेमस लोकेशन आहे डिनरसाठी, तर आपण त्याच रेस्टॉरंटला व्हिजिट करणार आहोत. तर ह्या शॉपमध्ये मला खूप ब्युटिफुल बुकेज बघायला भेटले, त्यामुळे त्या शॉपमध्ये मी एंटर केलं आणि बघितलं हे सगळे आर्टिफिशियल बुकेज आहेत आणि हे फ्लावर्स सुद्धा आर्टिफिशियल आहेत असं मला वाटलं होतं. तर ते आर्टिफिशियल नसून जे सुकलेलं गवत असतं आणि त्यामध्ये जे फ्लावर्स असतात त्यांनाच पेंट करून इथे बुके बनवलेले असतात. तर हे खरे आहेत ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नव्हता, त्यामुळे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे. तर गाईज, कधी कधी इतकी छान क्रिएटिव्हिटी बघायला भेटते ना, आणि त्याचबरोबर नेचरची ब्युटी ते लोक कसे यूज करतात आणि त्याच्यापासून बिझनेस क्रिएट करतात ह्याचं अगदी कौतुकच वाटलं मला. तर गाईज, चालत असताना आम्ही आजूबाजूला बघितलं, इथे सगळ्या प्रकारचे ब्रँड्सचे शॉप्स अवेलेबल होते. त्याचबरोबर काही अजून असे शॉप्स होते ज्यामध्ये आम्ही गेलो आणि तिथे खूप युनिक कलेक्शन्स होते, विंटर कलेक्शन्स. ज्यांना कुणाला जॅकेट्सची आवड आहे नक्की इथे एकदा फिरून यावं. तुमच्याकडे अगदी युनिक जॅकेट्सचं कलेक्शन वाढू शकतं. तर इथून मला निवासाठी खूप छान छान विंटर कलेक्शन मिळालं आणि त्याचबरोबर आम्ही बरंच फिरलो, त्यामुळे आम्हाला आमचे सुद्धा क्लोदिंग कलेक्शन्स खूप आवडले होते. पण त्याची प्राईस ऐकून आम्ही डिसाईड केलं की यार दार्जिलिंगमध्ये शॉप करायला हवं होतं. तिकडे सुद्धा खूप युनिक जॅकेट्स आणि विंटर वेअर्स होते. पण आम्ही असा विचार केला, अरे आपल्याला गँगटॉकला मग काय घ्यायला राहील, त्यामुळेच आम्ही स्टॉप घेतलेला शॉपिंगला. बट इथे येऊन असं झालं, प्राइजेस ऐकून वाटायचं की यार तिकडे परत एकदा जाता येईल का. तर गाईज, आता आपण चाललेलो आहोत जी गोष्ट आपल्याला नेहमीच करायला आवडते ती करण्यासाठी, म्हणजे आपण चाललेलो आहोत शॉपिंग करायला, तेही गँगटॉकच्या मार्केटमध्ये. तर गाईज, एक एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ह्या अगोदर आपण दार्जिलिंगमध्ये शॉप केलं होतं आणि त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपल्याला गँगटॉकमध्ये पण खूप जास्त शॉपिंग करायची आहे, त्यामुळे ज्या वस्तू आपल्याला इकडे तेवढ्या घेऊशा वाटणार नाही त्या आपण गँगटॉकसाठी ठेवूया. पण इकडे येऊन आम्हाला एकदम मोठा शॉक बसला, कारण ज्या गोष्टी तिकडे हाफ प्राइसमध्ये भेटत होत्या त्या इथे काही शॉपमध्ये तर 3 पट किमतीने आपल्याला भेटत आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटलं दार्जिलिंगमध्ये शॉपिंग करणं बेटर गेलं असतं. आणि तुम्ही जर कधी दार्जिलिंग आणि सिक्कीम साईडला शॉपिंग करायला गेलात आणि गँगटॉक पण तुमच्या प्लॅनमध्ये असेल, तर तुम्ही ही टिप लक्षात ठेवा की तुम्हाला जेवढं पण आवडतायत वस्तू त्या दार्जिलिंगमधूनच शॉप करा. इथे जर काही युनिक भेटलं तुम्हाला, जे तुम्हाला हवंच असेल तरच त्याची शॉपिंग करा. अर्थात प्रत्येकाची आवड आणि अनुभव वेगळा असू शकतो, पण आमच्या ट्रिपमध्ये तरी दार्जिलिंग शॉपिंगसाठी जास्त बजेट फ्रेंडली वाटलं. चला तर मग आम्ही अजून थोडं मार्केट फिरतो आणि काही चांगल्या वस्तू मिळतात का ते पाहतो. आणि हो मित्रांनो, आजपासून आमचा नवीन इंस्टाग्राम पेज कुचीबू सुरू होत आहे. नवरा बायकोच्या गमती जमती, रोजच्या नोकझोक, थोडी कॉमेडी आणि भरपूर मस्ती आता कुचीबूवर पाहायला मिळणार आहे. तर नक्की फॉलो करा आणि आमच्या नव्या प्रवासाचा भाग बना. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा. ट्रॅव्हल ब्लॉग साठी ट्राय ऑन टूर 6 आणि हस्बंड वाईफ कॉमेडी साठी कुचीबू, दोन्ही ठिकाणी भेटूया. बाय. Meow.